विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार केवळ 8वी पास असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत। हे सगळं भाजपाकडून जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांनी केलाय। तर भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वैयक्तिक टीका टाळत पुणेकरच शिक्षणाचा निकष ठरवतील असं म्हटलंय। या निमित्तानं राजकारणामध्ये शिक्षण किती महत्त्वाचं आहे हा प्रश्न उपस्थित झालाय। पुण्यात लोकसभेची लढत स्पष्ट झाली आहे। महायुतीकडून भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे कसबा पोटनिवडणुकीतील जायंट किलर रवींद्र धंगेकर यांच्यात ही निवडणूक होणार आहे। पुण्यात दोन्ही पक्षांकडून प्रचारालाही सुरुवात झाली आहे। मात्र त्यातच रवींद्र धंगेकरांविरोधात मवियाचा अशिक्षित उमेदवार अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतीये। शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्याचा उमेदवारच अशिक्षित असं या पोस्टवर लिहिण्यात आलंय। हे सगळं भाजपाकडून करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी केलाय। शिक्षणावर ते आलेत, यातून त्यांचा पराभव दिसतोय अशी टीकाही धंगेकरांनी केली आहे। आपण जाऊ त्या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांना प्रचार करावा लागतोय असं सांगत त्यांनी भाजपला लक्ष केलंय। अनेक नेत्यांच्या तुम्ही बघितलं असेल ते सर्टिफिकेट फोटेत आणि ते परत तडपले गेलेत। मग मी कोणाचं नाव घेत नाही, पण तो विषय नाही। त्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर गौरव पाटलांनी शाळा चालू केल्या, वस्ती वाड्यांमध्ये झाडांखाली बसून त्यांनी शिक्षण दिली। मग त्यांचं शिक्षण ते काढणार आहेत का? वसंतदादा पाटलांनी मेडिकल खुलं केलं या महाराष्ट्रामध्ये आणि या मेडिकलमध्ये त्यांचं शिक्षण काढणार आहे का? आणि मला ह्या जनतेने गेली 30 वर्षापासून PhDचं सर्टिफिकेट दिलं आणि जनतेला काय लागतं हे मला माहिती आहे। माझ्या शिक्षणाचं कोणाला काय घेणं देणं नाही। मी लोकांची किती सेवा करतो ह्याच्यावर घेणं देणं। शिकलेली लोक घरात बसलेली आपण बघितलेले, पण जनतेमध्ये जी लोक माझ्यावर टीका करतात त्यांनी शिक्षणासाठी काय केलं त्यांनी एकदा सांगावं, त्यांनी ठरवावं आणि ते दिवसभर कुठं बसलेले असतात ते त्यांनी सांगावं। धंगेकरांना सोशल मीडियावर ट्रोल करणारे भाजपाचे कार्यकर्ते नसून दुसरे कोणीतरी आहेत असा दावा भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। कोणत्याही उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही असंही मोहोळ यांनी स्पष्ट केलंय। पुणेकर विचार करतील, त्यात शिक्षणाचाही निकष पुणेकर ठरवतील असंही मोहोळ यांनी सांगितलंय। शेवटी हे पुणेकर त्यांचा निर्णय आहे। पुणेकरांना एकूण जे काही उमेदवार त्याच्यामध्ये ते विचार करतील की या पुण्याचं नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व केंद्रामध्ये याच्यातला कोण उमेदवार सक्षमपणे करू शकेल। त्यात अनेक निकष असू शकतील, त्यात शिक्षणाचाही निकष असू शकेल। त्यामुळे पुणेकर नक्की ठरवतील, त्यांच्या मनात काय आहे ते आपल्याला निश्चित 4 जूनला कळेल। पुण्यातल्या या वादग्रस्त पोस्टच्या निमित्तानं राजकारणात शिक्षण किती महत्त्वाचं असा प्रश्न उपस्थित झालाय। शिक्षण महत्त्वाचं नाही तर नेते जनतेसाठी किती काम करतात हे महत्त्वाचं आहे, यावर सत्ताधारी आणि विरोधकांचंही एकमत दिसतंय। अशिक्षित शिक्षित असा विषय करण्यापेक्षा कर्तृत्व कुणाचं आहे याचा विचार करावा। धंगेकर हा पुणेकरांचा उमेदवार आहे, कर्तृत्व धंगेकरांचं महत्त्वाचं आहे। मग स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी जी क्रांती या राज्यामध्ये केली, म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम त्या काळात त्या ठिकाणी केलं आणि सामान्य माणसाला तो उमेदवार आपला वाटतो। आता पुढे शिकलेला उमेदवार आपला वाटत नसेल तर मग त्याच्याबद्दल काहीतरी दुसऱ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात काय अर्थ असं मला वाटत नाही। ट्रोलिंग करण्याची काही गरज नाही, ठीक आहे एकदा तुम्ही बोलला तर ठीक आहे काय, परंतु राजकारणात मी आपण पाहिलेलं आहे की त्यांचं शिक्षण अतिशय कमी आहे। वसंतदादा पाटील काय त्याचं काय फार, पण अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जे आहे त्यांनी क्रांती घडून आणली या महाराष्ट्रामध्ये। शिकले म्हणून खूप ज्ञान येतं असं नसतं। आज ज्या ज्या लोकांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यातले बरेच लोक शिकलेले आहेत। त्यामुळे किती शिकलं याच्यापेक्षा लोकांची जाण किती आहे, सामान्य लोकांमध्ये किती आहे, व्यक्तिमत्व स्वतःचं कसं आहे आणि लॉजिक किती चांगलं आहे हे जास्त महत्त्वाचं असतं।
जर एखादी व्यक्ती खूप शिकली आहे पण लोकातच जात नसेल आणि त्यांना फक्त भ्रष्टाचारच करायचा असेल, ती व्यक्ती किती योग्य असणार आहे लोकांसाठी. त्यामुळे शिक्षणापेक्षा लोकांचं प्रतिनिधित्व करणारी ती व्यक्ती आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे. दंगेकर साहेब जर तुम्ही बघितलं तर लोकातली एक व्यक्ती आहे. 8वी पास खासदार चालणार का, यावर पुणेकरांनीही त्यांची मतं व्यक्त केली आहेत. खासदार कोणी होते पण शिकलेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शिकला असेल तर त्याला बिझनेसचं नॉलेज असलं पाहिजे, म्हणजे डेव्हलपमेंटचं मेन नॉलेज पाहिजे. काही ठिकाणी फक्त बिझनेस डेव्हलपमेंटच्या सबसिडीज चालू पण एक पण सबसिडी कोणाला भेटत नाही. दुसरी शिक्षण म्हटले की फक्त शिक्षण सगळीकडे पण सरकारी शाळा सगळ्या बंद. इंग्लिश मिडियम चालू, तर तुम्ही सरकारी शाळेला इंग्लिश मिडियम करू शकता पण ते आजपर्यंत कोणीच नाही. लोकांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे आणि पुण्यात सुधारणा भरपूर केली पाहिजे. बस त्यांनी शिकलेला पण पाहिजे. खासदार शिकलेलाच पाहिजे, तरी शिकलेला असेल तर प्रगती करीत. यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये राज्यात आणि केंद्र पातळीवरही उमेदवारांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित झालाय. आता पुण्यातही या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे उमेदवाराच्या शिक्षणाचा मुद्दा प्रचारात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. 2 वर्षांपूर्वी झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपानं ब्राह्मण समाजाला डावलल्याची भावना अशीच सोशल मीडिया आणि नंतर बॅनर्सवर व्यक्त झाली होती. या प्रचाराचा फायदा काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना झाला आणि ते विजयी झाले होते, तर भाजपचे हेमंत रासने बालेकिल्ल्यात पराभूत झाले होते. आता या उमेदवाराच्या शिक्षणाचा मुद्दा किती महत्त्वाचा ठरणार हे पाहावं लागेल. ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.